मिळवण्याच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण ज्याप्रमाणे सुपुत्र या स्वातंत्र्याच्या होमकुंडात, रक्ताच्या होमकुंडात स्वतः आपल्या प्राणांची आहुती देऊन अजरामर झाले, त्याचप्रमाणे रणरागिणी दुर्गा, राणी लक्ष्मीबाई यासारख्या अनेक थोर वीरबाला यांनी देखील आपल्या प्राणांची आहुती स्वातंत्र्याच्या होमकुंडात दिलेली आहे. रणीचे तरी क्रांतीची दिव्य ज्वाला, सांगे गरजून ती इंद्रजाला, नाही देणार झाशी तुम्हाला, जरी झुंजताना हा प्राण गेला, जरी झुंजताना हा प्राण गेला. आणि इथून सुरू होतो इतिहास, पराक्रमाचा, शर्तीच्या, शौर्याचा इतिहास. मोरोपंत तांब्यांना कन्या झाली आणि भागीरथीबाई आणि मोरोपंतांना अतिशय आनंद झाला. अहो, मुलगी झाली म्हणून नाराज होणारे आजच्या काळातले लोकही आपण पाहतो, पण त्या काळी त्यांना देखील खूप आनंद झाला, कारण राणी दुर्गा ही जन्मल्या पोटाला आलेली आहे. परंतु नियतीला काही या मुलीचं सुख मान्य नव्हतं आणि काही काळ गेला आणि या मुलीचं मातृछत्र हरवलं. मोरोपंत तांबे पेशव्यांच्या पदरी नोकरीला होते, पण पेशवेसुद्धा आपल्या देशावर इंग्रजांचं सरकार असल्यामुळे काशीमध्ये मुक्कामाला होते आणि मोरोपंत तांबे त्यांच्या दरबारामध्ये चिटणीस म्हणून काम करत होते. आई वेगळ्या या छोट्याशा मुलीला ते आपल्या बरोबर दरबारात घेऊन यायचे. खुद्द पेशव्यांना 2 मुलगे असल्यामुळे त्यांचं या मुलीवर फार प्रेम होतं. ते तिला नाव होतं मनकर्णिका, पण ते तिला म्हणायचे म्हणून छबिली, कारण ही विजेसारखी चप्पळ होती हो. एकदा काय झालं, तिला रावसाहेब आणि नानासाहेब पेशवे यांच्या बरोबर युद्धकलेचं शिक्षण सुद्धा शिकवलेलं होतं. या 3 बहीण भावांनी घोड्याची शर्यत लावली. परत घोडे दौडायला लागले, पण छबिलीनं जी घोड्यावर टाच मारली ती सगळ्यात पुढे तिचा घोडा गेला. पण नंतर तिच्या लक्षात आलं की आपला हा भाऊ दिसतच नाहीये. तिनं पाहिलं तर नानासाहेब पेशवे हे घोड्यावरून पडून जखमी झालेले होते. छबिलीनं तसाच आपला घोडा मागे वळवला आणि परत येऊन आपल्या ओढणीचा पदर फाडला आणि ती चिंधी त्या भावाच्या जखमेवर बांधली. नानासाहेब म्हणाले, बंधू, अगं आमच्यावर तू एवढं प्रेम करते. द्रौपदीने सुद्धा आपल्या श्रीकृष्णाच्या हाताला आपल्या भरजरी शालूचा काठ फाडून तो बांधलेला होता. आज आमची जखम तू बांधली, या तुझ्या वस्त्राचं ऋण आम्ही भविष्यात फेडू बरं का. एकदा काय गंमत झाली, राजवाड्यामध्ये काहीतरी कार्यक्रम होता आणि पेशव्यांची हत्ती येऊन मिरवणूक निघाली. मनूला तिथे यायला जरा उशीर झाला. खरं तर मनू एका कारकुनाची मुलगी, तिला एवढा मान देत होते पेशवे, हेच मोठं कौतुक होतं. मनूला वाटलं आपले दोन्ही दादा हत्तीवर बसले, आता मनूसाठी हत्ती थांबवणं मोरोपंतांना काही उचित वाटलं नाही. ते म्हणाले, बाळा, आपण गरीब माणसं, आपल्या नशिबात कुठे आले हत्ती. त्यावेळी ती मनू म्हणाली, अहो बाबा, एक काय, उद्या त्याला माझ्या दारामध्ये असे 50 हत्ती झुलत असतील. आणि पुढे काही दिवसांनी या मुलीचं हे वाक्य खरं ठरलं. त्याला कारण असं झालं, झाशीचे महाराज गंगाधरपंत नेवाळकर यांच्या प्रथम पत्नीचं निधन झालं होतं. परंतु इंग्रजांचा कायदा असा होता की दत्तक वारस नामंजूर, त्यामुळे आपल्या राज्याला वारस हवा म्हणून ते विवाहासाठी मुली पाहत होते. नेमके एक प्रसिद्ध ज्योतिषी दरबारामध्ये आलेले होते आणि त्यांनी पेशव्यांच्या मुलांच्या पत्रिका पाहिल्यावर या मुलीला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज बघून त्यांनी त्या मुलीची पत्रिका मागून घेतली. जन्मकुंडली मांडत असताना गुरुजी म्हणाले, अहो 10,000 एखादी कुंडली अशी असते. या मुलीच्या कुंडलीमध्ये
राजयोग आहे. मोरोपंत म्हणाले, मी साधा गरीब माणूस, माझ्या मुलीला आणि राजघराणं कसं शक्य आहे? पण पेशवे म्हणाले, तुम्ही थांबा, म्हणू आमची कन्या आहे. आणि मग थाटामाटात विवाह संपन्न झाला आणि इच्छाभिनी म्हणू मनकर्णिका झाशीची महाराणी लक्ष्मीबाई म्हणून झाशी साम्राज्यामध्ये प्रवेश झाली. इथे आल्यानंतर तिची केशरचना करायला, तिचं आवरायला ज्या कोणी दासी होत्या ना, त्यांना तिनं आपल्या सख्या बनवल्या. आणि गंगाधर पंत नेवाळकरांच्या लक्षात आलं की आपली पत्नी स्त्री आहे, पण तिला घोडेसवारी जमते, तिला भालाफेक जमते, तिला तलवार चालवायला आवडतो. आणि मग त्यांनी सुद्धा तिच्या या गुणांना प्रोत्साहन दिलं. तिनं ज्या आपल्या सगळ्या सखी होत्या म्हणजे त्यांना तिला कधी दासी नाही मांडलं, तिनं त्यांना सुद्धा युद्ध कौशल्याचं शिक्षण दिलं. तिचं हे ते सगळ्यांना आवडत होतं. त्यातच तिने एका पुत्ररत्नाला जन्म दिला. सगळ्या झाशीमध्ये आनंद झाला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. परंतु काही महिन्याचा बाळ झाला आणि तो देवाघरी गेला. पहिल्यांदा आई गेली, त्यानंतर बाळ गेलं. आणि या धक्क्यामुळे गंगाधरपंत नेवाळकर यांनी सुद्धा अंथरूण धरलं. खूप उपचार झाले, वैद्य हकीम झाले, परंतु ते देखील देवाघरी गेले. आता पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रियांचं जीणं त्या काळात अतिशय अवघड होतं. एकदा राणीला वाटलं की आपल्या या जीवनात काहीच अर्थ नाहीये. पण त्याच वेळी तिनं पाहिलं की ही झाशीची प्रजा आपल्याकडे खूप आशेनं बघते, म्हणून तिनं आपलं दुःख सावरलं, अश्रू पुसले आणि स्वतः नात्यातल्या एका पुत्राला दत्तक घेतलं. दामोदर असं त्याचं नामकरण केलं आणि ती स्वतः सिंहासनावर आरूढ झाली. परंतु एक दिवस घडू नये तेच घडलं. एक फिरंगी शिपाई दरबारात खलिता घेऊन आला. खलिता तिने वाचला आणि ही विद्युत लता कडाडली. कारण खलित्यात लिहिलेलं होतं, झाशी संस्थान खालसा, दत्तक विधान नामंजूर. त्यावेळी दरबारातील माती आपल्या कपाळाला लावून ही रणदुर्गा कडाडली. ये झाशी मेरी माँ है, अगर इसे कोई पैरों तले रोल ले तो सर्रा उठता है तुमका जर्रा जर्रा. मैं अपनी जान दे दूंगी, मगर मरते दम तक मेरी झांसी नहीं दूंगी, कभी नहीं दूंगी, कभी नहीं दूंगी. तिचा आवेश बघून तो इंग्रज शिपाई पळून गेला. परंतु तिला माहित होतं की आता थोड्या दिवसात आपल्या इथे हल्ला होणार. एके दिवशी भल्या पहाटेला गेली लपेटीला, कळाले तिला इथे आज ब्रिटिश सैन्य येणार, इथे आज ब्रिटिश सैन्य येणार. लढाई जंगी आज होणार जी जी जी, लढाई जंगी आज होणार जी जी जी. आणि ती रणदुर्गा लढायला लागली. अहो, पाठीला बाळ, कटीला तलवार आणि ही रणदुर्गा एकटी स्त्री असून सुंदर नाजूक कोमल स्त्री जणू काही दुर्गाच होती. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, महिषासुराच्या मर्दना लागुनी. त्रिविध तापांची कराया झाडणी, भक्ताला दिग पावती निर्वाणी. अशा आवेशामध्ये ती लढत होती. ताकद कमी पडत होती. झाशीला खिंडार पाडण्यात आलं, तटबंदी घासाळी, पण ती हटली नाही. ती लासीला निघाली. तिथे जाताना तिच्या घोड्याचं पण निधन झालं. दुसरा घोडा घेतला. रात्र दिवस राणी पळत होती. तिच्या मागे तिचे काही विश्वासू सैनिक होते, परंतु राणी रक्तबंबाळ झालेली होती. तिला आता कळून चुकलं होतं की शेवटपर्यंत आपण आपल्या मातृभूमीसाठी लढा दिलेला आहे, परंतु या इंग्रजांच्या ताकदीपुढं आपला काही निभाव लागणार नाही. रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या पुत्राला सुरक्षित लोकांच्या ताब्यात देऊन तिनं आपल्या सैनिकांना सांगितलं, माझा मृत्यू जवळ आलाय, परंतु माझी एकच शेवटची इच्छा आहे, जे काही मिळेल, जसं काही मिळेल, त्यामध्ये तुम्ही माझे अंत्यसंस्कार पार पाडा. कारण ज्या इंग्रजांनी या भारत मातेवर आक्रमण केलं, त्या इंग्रजांचा मृत्यूनंतरही माझ्या या मृतदेहाला स्पर्श होता कामा नये. आणि तिच्या या इच्छेला मान देऊन तिच्या सैनिकांनी तिला गंगादास बुवांच्या आश्रमामध्ये आणलं. तिथे आणल्यानंतर दामोदराला आणि मातृभूमीला सांभाळण्याचं वचन तिनं आपल्या विश्वासू सैनिकांकडून घेतलं आणि आपलं प्राण अनंतात विलीन केले. भारत मातेची ही कन्यका देशासाठी अवघ्या 23 वर्षाचं आयुष्य जगली, पण देशासाठीच जगली आणि मातृभूमीचं नाव घेत घेत
मातृभूमीसाठी लढता लढता अनंतात विलीन झाली. ज्या ठिकाणी तिला अंत्यसंस्कार केले गेले त्या ठिकाणी आणि झाशीमध्येही आज तिचं स्मारक बांधलेलं आहे. तिचं हे स्मारक आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देत आहे. आज आलेल्या स्वराज्याचं सुराज्य करणं हे आपलं काम आहे. मग आज आपण सगळे आपल्या देशावर प्रेम करणार ना? देशाच्या शत्रूंपासून अनेक शत्रू आहेत. आज आपल्या देशावर अनेक आक्रमण होत आहेत, परदेशी संस्कृतीचे आक्रमण होत आहेत. त्याला आपण भुलायचं नाही आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा, आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवायचा. ही झाशीच्या राणीला खरी आदरांजली करेल. भारत माता की वंदे वंदे